स्वानंद सुखनिवासी अनंत महाराज सावंत यांच्या 13व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने औचित्याने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा हा रामनवमीचा उत्सव महाराष्ट्र देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये संपन्न होतोय। तेही निमित्त कार्यक्रमाला आहे। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाचा 1 वर्ष पूर्ण, त्या काळाला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय, भगवान ज्ञानोबाराय, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र लक्ष्मणाची मूर्ती आणि सीतामातेची मूर्ती, असा तोही एक वर्धापन दिनाचंही निमित्त आहे, औचित्य आहे। आणि अनेक वर्षापासून या पवित्र वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो। आणि या कार्यक्रमामध्ये आज माझ्या वाट्याला आलेली ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे। माझे जीवलक आणि मी ज्यांच्या प्रती नेहमी मनामध्ये आदर ठेवतो असे आमचे बाळकृष्ण महाराज दिघे या संस्थांचे मठाधिपती यांच्या निमंत्रणावरून इथं येणं झालंय। थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे अतिशय भक्तिभावाने पाहिल्या जात आहे, देवगड संस्थांचे मठाधिपती पूजनीय भास्कर गिरीजी महाराज यांचा आशीर्वाद आहे। वैकुंठवासी अनंत महाराज यांच्या आशीर्वादानेच हे सगळं कार्य उभं राहिलं आहे। महाराजांचे स्वप्न एक एक करून आज आमचे आदरणीय दिघे महाराज पूर्ण करतात, याचा फार आम्हाला सर्वांना आनंद आहे। समोर मंदिर पाहिलं, मी एक दिवस कीर्तनाला इकडे आलो होतो, रात्री उशिरा पाहिलं, पण सगळं निरीक्षण केलं, बारकाईने लक्ष दिलं। अतिशय आखीव रेखीव आणि अतिशय सुंदर मंदिर निर्माण झाले। एखादा गडगंज संपत्ती असलेला बाप आहे, पण गडगंज संपत्ती असलेल्या बापाला संतती जर त्याच्या विचाराची लाभली नाही तर त्याच्यासारखं दुसरं दुःख कोणतंच नसतं। अनंत महाराज सावंत यांना ओळखणारे तुम्ही सगळे भाविक आहात, मी पण ओळखणार होतो। महाराजांचं महाराष्ट्रात लौकिक होता, ते अतिशय आखीव रेखीव काम करत होते। बापाला जशी संतती आपल्या विचाराची अपेक्षित आहे, तसंच गुरुला सुद्धा शिष्य आपल्या विचाराचा अपेक्षित आहे, आणि तो विचार पूर्ण झाला। नाहीतर त्यांना जे वाटत होतं, जे त्यांचे स्वप्न होते, ते कुठेतरी व्यवस्थित पार पडले नसते। त्यासाठी महाराजांना फार कष्ट घ्यावे लागतात। आमचं नेहमी बोलणं होतं, सज्जनो, आपल्या आयुष्यामध्ये 1000 स्क्वेअर फीट 2000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधायचा असतो, है ना। प्रत्येकाचं आयुष्य कोणी 10 5 बांधित असते, त्यांचा विषय सोडा, पण सर्वसामान्य व्यक्तीला आयुष्यामध्ये एक घर बांधायचं असतं। आपली जमीन शेती बागायती करण्यासाठी एक विहीर खोदायची असते, आणि आपल्याला असलेल्या 2 लेकराला लहानसं मोठं करायचं असतं, त्यांचे लग्न कार्य करायचे असते, हेच आपल्या सगळ्यांचं ध्येय असतं। परंतु महाराजांच्याकडे जर तुम्ही पाहिलं, हे सगळं पाहिल्याच्या नंतर हे लेकरांचं शिक्षण जर पाहिलं, आपल्या घरात 2 लेकरं वाढवायची, यांच्याकडे 5-25 लेकरं वाढतात। आपल्याला 1000 स्क्वेअर फीटचा बांगला बांधायचा, इथं कमीत कमी 10,000 स्क्वेअर फीटचे काम होऊन गेले आहे ना। आता विहीर खोदाचा जो विषय आहे ते तर मला वाटतं आपल्याकडे आहेच आहे ना, तेही आपल्याकडे चालू आहे। मला सांगायचं एवढंच तात्पर्य, आणि बरं एवढंच काम नाहीये। पंढरपूरची दिंडी आहे, वेगवेगळ्या धामावरती सप्ती आहे। तुमच्या भाविकांच्या अंतःकरणातल्या भक्तिभावाप्रमाणे सगळं काम केलं पाहिजे, असाही विचार मनात आहे। नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात। या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी व्यक्ती तेवढा समर्पक असावा लागतो, आणि ते सगळं समर्पण, सगळ्या प्रकारचा समर्पकपणा आदरणीय महाराजांमध्ये मला दिसतो। मला महाराष्ट्रात जे काही लोक आवडतात, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मला महाराष्ट्रात जे काही 2-5 लोक आवडतात, मग ते काही 2-5 ज्येष्ठात आवडतात आणि 2-5 माझ्या वयातले लोक आवडतात। मला फार लोक आवडत नाही, मी जास्त लोकात मिक्स होणारा माणूस नाहीये। मोठ्याल्या लोकात 2-4च आवडतात, आणि माझ्या वयातल्या 2-4च आवडतात। आता याच्यापेक्षा कमी वयातले फार काही आवडत नाही मला अजून कोणी, पण हे 2 प्रकारामध्ये मला काही लोक आवडतात। त्या आवडणाऱ्या लोकात आदरणीय महाराजांचं नाव आहे। मला फार त्यांच्याबद्दल आवड आहे, एवढं प्रेम आहे। चुकून सुद्धा मी माझ्या रस्त्याच्या प्रवासामध्ये माझा रस्ता सोडून मी कुठं जात नाही, हा माझा स्वभाव आहे। पण महाराजांच्याकडे मी वर्षातून कमीत कमी किती नाही म्हणलं तरी 7-8 वेळेला इथे येतो, त्यांना भेटतो आणि आपुलकीने त्यांच्याशी चर्चा करतो। हे काय असतं सज्जनो सांगू का, हे ऑटोमॅटिक हृदयाचं कनेक्शन असतं। रही मन धागा प्रेम का न तोडो पिस काही, तुटे सो बंधे नाही बांधे सो गाठ प्रजा। तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या संस्थांना एवढा सोज्वळ विचाराचा माणूस महंत म्हणून मिळाला।
नाहीतर ही गोष्ट एवढी सोपी नसते. काही काही ठिकाणी महंत मिळाले ते लोक बेजार आहेत महाराज. विठाला विठाला असो असा हा अतिशय सुंदर चालत असलेला हा कार्यक्रम आहे. सगळ्याच गोष्टी आखीव रेखीव आहे, सगळ्याच गोष्टी अतिशय सुंदर आहे. आणि या सगळ्या सुंदर कार्यक्रमामध्ये आज माझ्या वाट्याला आली ही कीर्तनाची सेवा आहे. सज्जन हो, मी डायरेक्ट कीर्तनाला सुरुवात करतो. वेळेचा थोडासा अभाव आहे, मला येता येता थोडासा उशीर झाला. आज काय झालं, माझ्यावर त्या लग्नाचा प्रभाव पडला. लग्नाचं कसं असतं, लग्न हे कोणत्याच टायमावर लागत नाही. म्हणलं मग लग्न करीत करीत दिवसभर आलो तर चला कीर्तन पण थोडंसं पुढं सरकन. म्हणून ते लग्न जशी लेट होत गेले तसं कीर्तन सुद्धा 10-15 मिनिटं लेट झालं. आपल्या सगळ्यांची माफी मागतो. हे बघा, लेट जरी कीर्तन झालं असलं तरी 9 वाजता मी थेट तुम्हाला या ठिकाणून पंक्तीला बसवणार आहे, काळजी करू नका. आणि बरेचसे लोक अजून आलेलेच नाहीये, त्यांच्या लक्षात आलंय की कीर्तन अजून रंगलेलं नाहीये. एवढा कीर्तनाचा अभ्यास झाला महाराज लोकांचा, एवढा अभ्यास झाला. कीर्तनात नेमकं काय चाललं, प्रथम चरण आल्यानंतर किती वाजतात, दुसरं चरण आल्यावर किती वाजतात, तिसरं चरण आल्यावर किती वाजतात, विठोबा रुक्माई झाल्यावर नेमकं किती वाजलेले असतील, आणि ज्ञानेश्वर माऊली नंतरचं सगळं बोलणं सुरू झाल्यावर किती वाजले असतील. मग आपल्याला कोणत्या टायमाला जायचं हे सगळं लोकांनी घरी ठरवलेलं असतं. विठाला म्हणून अजूनही काही लोक येतात, ते रिकाम्या जागा ह्या सगळ्या भरणार आहे. आणि त्यातली त्यात अजून एक गोष्ट आहे, या जागा जरी रिकाम्या भरल्या नाही तर तिकडचे पूर्ण होतील. कोणत्या तरी जागा भरायच्याच आहे, दुसरं काय. या संस्थांवर आपले पाय लागले पाहिजे आणि जागा रिकामी राहिली नाही पाहिजे. मग या मंडपातली असू ना तर त्या मंडपातली असो. विठाला विठाला विषय निघाला म्हणून सांगतो. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी संपूर्ण जगाला सूत्र दिलं. तुम्हाला माहित आहे, सगळेजण त्या परिसरात राहणारे तुम्ही भाविक आहात. लेने को हरिनाम, लेने को हरिनाम. जो हरिनाम घेणार आहे त्याला अन्नदान. लेने को हरिनाम आणि मग देने को अन्नदान. असं नाही केलं त्यांनी, देने को अन्नदान मग लेने को हरिनाम. नाही, पहिलं हरिनाम लेने को. त्या काळची हिंदी सुद्धा थोडीशी म्हणजे चुकलेली हिंदी ती. ते लिहिलेलं मी वाक्य पाहिले ना, मी स्वतः बेटर ते वाक्य वाचून. लेने को आहे ना, लेने को हरिनाम. त्या काळातली ती हिंदी आहे. लेने को हरिनाम, हरिनाम लेने को. काय त्याचा अर्थ असा होता, हरिनाम लेने को आणि मग अन्नदान देने को. तरने को लिंता आणि डुबने को अभ्यास होता महाराज. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी हे सूत्र दिलं. आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जर पाहिलं, एकही सप्ताह असा नाही जिथे अन्नदान नाही. हे जे लाखो कोट्यवधी रुपये खर्च करणारे लोक आहेत, नाही सत्संग करणारे लोक, आपलं त्यांना चॅलेंज आहे. तुम्ही 1 कोटीचा मंडप देऊ शकता दादा. 1 कोटीच्या मंडपाचा डोनर तुम्हाला भेटल, अडचण नाही. एखादा बाबा तुम्ही आणला ना, त्याला 1 कोटी दक्षिणा तुम्ही देऊ शकता. तेही सोपं आहे. त्या जगात पैसेवाले लोकांना अहो पैसे असून कोणी कोणाला विचारित नाहीये. 1 कोटी दिल्यावर त्याला कमीत कमी 8 दिवस तर सगळे लोक विचारते ना, त्या कोटीला काय व्हॅल्यू त्या लोकांसाठी. त्यांच्यासाठी म्हणजे फार किरकोळ विषय 1 कोटीचा. म्हणून ते फार सोपी गोष्ट आहे. पण त्याच्या पुढचं तुम्हाला मला अवघड सांगायचं आहे. 1 कोटीचा मंडप तुम्ही देऊ शकता पैसे असल्यावर. 1 कोटीचा बाबा तुम्ही आणू शकता पैसे असल्यावर. फक्त माझं चॅलेंज आहे या सगळ्या लोकांना, फक्त मंडपात बसलेल्यांना तुम्ही फक्त जीव घालून दाखवा, मग मी तुम्हाला म्हणाल बा खरा. हे फक्त वारकरी संप्रदाय शक्य आहे. वारकरी संप्रदायाच्या या पवित्र या मंडपामध्ये आलेला प्रत्येक जण प्रसाद घेऊन जातो. कारण त्याला माहिती आहे, प्रसादे सर्व दुःखानां हनिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे प्रसन्नता. घरात 5 पक्वान्नाचं भोजन करा, तो आनंद नाही मिळणार. तोच आनंद या पंक्तीमध्ये असणार आहे. या पंक्तीचं ते विशेष आहे, कारण हा प्रसाद आहे. या प्रसादामध्ये भगवंताच्या प्रेमाचा अंश आहे, संतांच्या प्रेमाचा अंश आहे आणि सगळ्यांच्या भावना तिथे जोडलेल्या आहे. आशीर्वाद आहे. तो प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर हरिनाम सुद्धा सगळ्याला घ्यायचा आहे. विठाला विठाला संतांचे उपकार आहे. संतांनी हा मार्ग दाखवला, सगळ्यांना माहिती आहे. संत या पृथ्वी तलावर नसते तर आम्हाला गाथा ऐकायला मिळाला नसता, वाचायला मिळाला नसता. ज्या वेळेला वेदाचा अर्थ आम्हाला कळत नाही, ज्या वेळेला वेदाची भाषा आम्हाला समजत नाही, ज्या वेळेला वेदाचे अक्षर आम्हाला कळत नाही, त्या वेळेला आमच्या समोर एक अतिशय सुंदर पर्याय तुकोबरांनी दिला. त्या पर्यायाचं नाव आहे तुकोबरांची गाथा. वेद आनंद बोलला, अर्थ हितुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निधनिष्ठे नाम गावे.
वेदाचा तो अर्थ आम्हा सिद्ध ठावा, येरा आणि वाहवा भारमाथा. बाकीच्यांनी फक्त डोक्यावर गटोडे घेऊन फिरायचं म्हटले, अर्थ आम्हाला माहिती आहे. काय हो अर्थ म्हणले, वेद आनंद बोलला, अर्थ इतुकाचे साधेला विठोबाशी शरण जावे. विठोबाला शरण तुम्ही गेलात का? गेला असाल तर तुम्हाला वेदाचा अर्थ कळाला. एक नाही असे हजारो प्रमाण आले, हजारो अभंग आले, आणि पाहता पाहता तुकोबऱ्यांचा एवढा मोठा गाथा निर्माण झाला. ज्याला वेद वाचता येणं शक्य नव्हतं, ज्याला वेद पाहणं शक्य नव्हतं, ज्याला वेद कळणं शक्य नव्हतं, ज्याला वेदाची रुची समजणं शक्य नव्हतं, ज्याला वेदाची भाषा कळणं शक्य नव्हतं, त्यांच्यासाठी तुकोबऱ्यांनी गाथा दिला. उपकार आहे तुकोबऱ्यांचे, उपकार आहे माझ्या ज्ञानोबऱ्यांचे. 5000 वर्षापूर्वी लिहिलेली गीता आम्हाला कळाली नसती महाराज, जर ज्ञानेश्वरी या मातीत जन्माला आली नसती तर. ज्ञानेश्वरी जर या मातीत जन्माला आली नसती, आम्हाला श्रीमद भगवत गीता कळाली नसती. माझ्या नादबाबांनी जर भावार्थ रामायण लिहिलं नसतं, तर गावागावामध्ये वाडी वस्तीवर राहणाऱ्या माणसाला रामायण कळालं नसतं. रामायण कळालं नसतं. आपल्या गावात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या लावतो ना आपण, त्याच्यात रामायण सुद्धा एक पोथी लावल्या जाते, कारण त्याचा अर्थ कुठं वाचायची गरज नाही. ओवी वाचली की लगेच अर्थ आहे. विठाला विठाला एका वाक्यात जन्म दिला आहे आमच्या आई वडिलांनी, लहानसं मोठं केलं आई वडिलांनी, अंगा खांद्यावर खेळवलं आई वडिलांनी, स्वतः दुःख भोगलं, सुखी ठेवलं आमच्या आई वडिलांनी. पण संतांच्या उपकाराच्या बद्दल जर बोलायचं झालं तर संतांनी थोडस त्याच्या पुढे सांगितलंय. सांगू म्हटले, आई वडिलांनी जन्म दिला, लहानसं मोठं केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, स्वतः दुःख भोगलं, पण आपल्याला सुखी ठेवलं. हे त्यांचे उपकार आहे. पण याही उपकाराच्या पुढे संतांचे उपकार आहे. त्या उपकाराचा जर विचार केला तर आई आणि बाप किती उपकार करू शकतात. केले उपकार सांगू काय, उपकार सांगू काय, बापण करी ऐसी माया, बापण करी ऐसी माया, मैं त्यांचा देखिले पाया, देखिले माया, दिले अक्षय भयदान गाव, दिले अक्षय भयदान गाव, दिले अक्षय भयदान, दिले अक्षय भयदान, केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसी माया, तर मैं त्यांचा देखिले पाय, दिले अक्षय भयदान गाव, केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसी माया, घर में तुमचे देखिए पाय, दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मी त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दान गा. संतांनी आम्हाला दान दिले म्हणा, ते दान आम्हाला कायमस्वरूपी पुरणार आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे. असं दान त्यांनी दिलंय, जे दान आम्हाला शेवटपर्यंत टिकणार आहे. अहो, आम्हाला घरातल्या लोकांनी, आई वडिलांनी, परिवारांनी कितीही जरी सांभाळलं, कितीही प्रोटेक्शन दिलं, आणि कितीही प्रकारचं आमच्यासाठी असं सुख सुविधा निर्माण करून ठेवलं, तरी त्या सुख सुविधेमध्ये रमण्यासाठी तुम्हाला विचाराची गरज पडणार आहे. केवळ संपत्तीने माणसं स्थिर होतात हे डोक्यातून काढून टाका. केवळ पैसा अडका, इस्टेट प्रॉपर्टी, सगळं जगातलं सगळं साम्राज्य घरात आलं म्हणजे माणूस स्थिर होतो हे डोक्यातून काढून टाका. माणूस स्थिर होण्यासाठी विचाराची गरज असते, आणि ते विचार देण्याचं काम फक्त संत करू शकतात, हे ध्यानात ठेवा. माणूस स्थिर होण्याची जबाबदारी ही संतांकडे आहे. कितीही तुमच्याकडे संपत्ती असू द्या, नसेल, माझं बोलणं पटत नसेल, तुमच्या डोळ्यासमोर 2-5 माणसं आणा ना तुम्ही, ज्यांच्याकडे भलते पैसे. पैसे किती आहे? भलते पैसे. किती पैसे आहे? थप्प्या लागल्या पैशाचे. त्याला विचारा तुम्ही काही खर्चित असतो की नाही, खर्चिले असते एवढे वाढले असते का, आणि मग ठेवले कशाला, मला तेच कळत नाही. बऱ्याच लोकांना हेच कळत नाही की आपण पैसे ठेवले कशाला. विठाला विठाला एक शब्द माफी मागून बोलू, तुम्हाला राग येईल बरं का माझ्या बोलण्याचं, पण कोणाला जर पटलं तरी उपयोगात सुद्धा पडेल. उद्यापासून तुम्ही पैसे खर्चायला लागता. माझं सरळ मत आहे, ज्या माणसाकडे 1 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे ना, त्यांनी पैसे खर्च करत असताना अजिबात कंजूसी केली नाही पाहिजे, फक्त ढाब्यावर नाही गेला पाहिजे. पैसे खर्च करताना अजिबात कंजूसी करायची नाही. आला सप्त्याला, इथं बसला, पाहिलं, वा वा छान सप्ताह चालू आहे, लगेच महाराजांना म्हणलं पाहिजे, वा वा छान सप्ताह चालू आहे, एखादी पंगत आहे का?
अरे ईश्वराने तुला एवढं मोकळं दिलं, एवढं दिलं आणि तरी तुझा त्याच्यात जर जीव राहिला ना, मग ती लक्ष्मी नाराज होती. ती लक्ष्मी विचार असा करते, अरे एवढं दिलं मी या बाबाला, एवढं दिलं तरी याचा जीव अजून याच्यातच आहे. लक्ष्मी आपल्याला कशासाठी एवढं देते माहिती तुम्हाला? नाही कळलं का? ऐका, कामाची गोष्ट आहे. लक्ष्मी एवढी भरभरून का देते आपल्याला? का देते? तिची इच्छा अशी आहे की बाबाला एवढं भरभरून दिलं ना, आता तरी याचं लक्ष माझ्या पतीकडे जाईल. कोणाकडे? देवाकडे. पण हा गडी तिकडे जायला तयारच नाही. याच्यात थप्प्या लावायचं काम चालू आहे. ज्याच्याकडे 1 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे आहे, माझं मत सांगतो बरं का मी, ज्या दिवशी माझ्याकडे 1 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे येतील ना महाराज, मी लय दान पुण्य करणार आहे, लय दान पुण्य करणार आहे. पण येऊ दे, अजून आली नाही माझ्याकडे, वाट बघतो मी येण्याची. ज्या दिवशी माझ्याकडे 1 कोटी रुपये येतील ना, त्या दिवशी मी कुठं सत्ता चालला ना, माझं स्वप्न आहे बरं का. आता विषय निघाला म्हणून पूर्ण करावं लागेल, नाही तर तुम्ही म्हणता हे बोल बच्चन आहे का? मी बोल बच्चन वगैरे नाही. माझा मुलगा जर कीर्तनकार झाला ना महाराज, माझा मुलगा जर कीर्तनकार झाला ना, होईल की नाही मला माहित नाही, पण जर झाला ना, त्याला मी एक गोष्ट सांगणार आहे, बाबा तू कीर्तनाला गेल्यानंतर पैसे घेऊन येऊ नको, पैसे देऊन ये. हे होईल की नाही मला माहित नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुमच्या शुभेच्छा असेल तर जरूर होईल. लक्षात घ्या. मला हे माहित नाही ते होईल की नाही, तो कीर्तनकार होईल की नाही हे मला माहित नाही. तो CBSE मध्ये शिकतोय, 10वी पास झाली, त्याला महाराज मी आता आश्रमात टाकला. तो म्हणला मला बाबा डॉक्टर व्हायचंय, मला तिकडे शिकायचं. त्याला म्हणलं तू डॉक्टर होय ना तर तिकडे पंडित व्हाय, पहिलं मला इकडे कीर्तनकार झाला पाहिजे, तू इकडे आपल्याकडे शिकाली. आता संस्थेत त्याला बसवलं, यावर्षी आमच्याकडे तो आला. मला सांगायचं एवढंच आहे, ईश्वराने ज्याच्याकडे दिलं ना, मला एवढंच म्हणायचं, ईश्वराने ज्याला दिलं ना, त्यांनी देत असताना, पुढे सरकत असताना मोकळ्या मनाने सरकलं पाहिजे. त्याचा असं उगा जीव घातून नाही ठेवला पाहिजे. बरं तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? संपत्तीचा ऱ्हास होत असतो बरं का. नाही माहिती तुम्हाला? या बाबतीत तुम्ही मला विचारित जा, मी तुम्हाला नाही सांगू शकतो. हे शास्त्र आहे, हे बोगम नाही आहे, म्हणून तर माझं नाव शास्त्री आहे. लक्षात घ्या. संपत्तीचा ऱ्हास होत असतो. संपत्ती जर खर्च केली नाही ना महाराज, तिचा ऱ्हास होतो. संपत्ती जर खर्च केली नाही ना, ती संपत्ती आपोआप जात असते. कशी जाते ते शास्त्राने सांगा. तुम्हाला मी तुमचं परिचित उदाहरण देतो. तुम्हाला जिरा माहिती आहे? जिरा जिऱ्याचं वैशिष्ट्य फक्त डोळ्यासमोर आणा. जिरा एक असा जिरा आहे जो इतरांना एवढा सुंदर उपदेश देतो. सगळ्या सृष्टीतल्या श्रीमंत लोकांना उपदेश देण्यासाठी जिऱ्याचं उदाहरण फार छान आहे. तो जिरा काय करतो माहिती आहे का? जिऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, जो माणूस जिऱ्यावर जातो आणि पाणी उपशितो त्याला जिरा पाणी पुरवतो. जो माणूस जिऱ्यावर जातो, पाणी उपशितो, त्याला जिरा पाणी देतो. पण जिऱ्याचा मालक म्हणला, माझ्या जिऱ्यावर सगळेजण येतात आणि पाणी पितात, इथून पुढे या जिऱ्याला मी उपसू देणार नाही. काय झालं असेल हो पुढे? काय झालं असेल? ते पाणी सडलं, त्याचा वास येऊ लागला. पावसाळा संपून गेला, कडक उन्हाळा सुरू झाला, जिऱ्याचं पर्क्युलेशन संपलं आणि जिरा आटला. कळलं तुम्हाला? मस्त. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, आपला जिरा थोडा थोडा उपशीत चला. जिरा उपसवला ना तर नवीन त्याच्यात पाणी येतो, आणि नाही उपशिला ना ते पाणी जिरून जातं. संपत्तीचं सुद्धा तेच आहे. फक्त जिरा उपशिताना तो ढाब्याकडे नका जाऊ देऊ. जिरा जाऊ द्यायचा, कुठं जाऊ द्यायचा? कुठं मठ मंदिर निर्माण होत असेल तिथं जाऊ द्यायचा. गावात मंदिर होत नसेल, किती सोपी गोष्ट आहे. माणसं आपल्या घराला 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करतात की नाही? कोणी करतात. पण आपल्या गावात जर मंदिर अडगळीला पडलेलं असेल, ते होत नसेल, आणि देवाने जर आपल्याकडे काही संपत्ती दिली असेल, तर गावातल्या अशा माणसांनी पुढे आलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे, हे 1 लाख रुपये माझे घ्या आणि कामाला सुरुवात करा आणि मंदिर पूर्ण करा. काय अडचण आहे? 1 लाख रुपये फार मोठी गोष्ट आहे का? अहो, हे पाहुण्या रावळाला लाखांनी रुपये आहेर करतोच ना हा गडी. लाख रुपये आहेर करून पाहुणा म्हणतो एवढा मोठा श्रीमंत, मग लाख दिले तर काय नवल केलं काय? अरे इथं जर 1 लाख दिले तर अख्खं गाव तुझं कौतुक करीन रे बाबा. ज्याला आहे त्याला मी बोलतो, ज्याला नाही त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. मुद्दा काय चालला होता आपल्याला? आपल्याकडे जे आहे ते सत्कर्मासाठी खर्च केलं पाहिजे. जे आपल्याकडे आहे ते सत्कर्मासाठी खर्च केले पाहिजे. कारण हे संतांनी दिलेलं अभय दान आहे. अजून एक प्रमाण आहे, पण ते माझ्या लक्षात येत नाही ते प्रमाण. संतांचं हे दान हे अतिशय मोठं दान आहे. या दानाचा विचार जर आपण करायला गेलो तर या दानाला कुणीही दुसरा पर्यायी अर्थ शब्द निघू शकत नाही. एवढं मोठं संतांनी लक्षात आलं तुमच्या?
त्याला दुकान नाही, अजून एक प्रमाण आहे असं दानाच्या संबंधामध्ये आहे. चला विषय सोडून द्या. तेही प्रमाण बरोबर तुम्ही बोलताय. घातला दुकान देतो आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. मुद्दा एवढाच आहे, आपल्याकडे जर भगवान परमात्मा संत महापुरुषांनी एवढं काही दिलं आहे, एवढे उपकार केले आहे, तर ते संत समजले पाहिजे ना, इथून आपल्याला सुरुवात करायची. बघा, संत कळाले पाहिजे ना, इथून आपल्याला सुरुवात करायची. संत समजले पाहिजे. अहो, ज्यांनी एवढे उपकार केले ते उपकार करणारे आपल्याला कळले पाहिजे की नाही. अहो, एखाद्यानी जर समजा कोरोनाच्या काळात तुमच्या अकाउंटवर 10,000 रुपये टाकले, किती हजार रुपये टाकले? 10,000 रुपये टाकले, तर तुम्ही त्याचा शोध घेणार की नाही? कोणी 10,000 टाकले? 10,000 टाकले याचा आनंद एकीकडे आहे, पण 10,000 कुणी टाकले याचा शोध लागल्यावर तो आनंद दुसरीकडे आहे. तोही एक आनंद आहे ना. संतांनी उपकार केले आनंद आहे, पण ते उपकार संतांनी केले ते संत जर कळाले तर विशेष आनंद आहे. विठाला 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 विठाला. अडचण अशी आहे, संत कळत नाही. सगळ्या जटिल प्रश्न आहे, संत कळत नाही. आजकालचा विषय नाही, अनेक वर्षापासून हाच विषय आहे. संत कळत नाही. पण संत कळाले पाहिजे हेही तेवढं सत्य आहे, पण कळत नाही हेही तेवढं सत्य आहे. मग याच्यासाठी आज प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबरांनी आम्हाला संत कळण्याचा अचूक मार्ग दाखवला. सर्वांना, तुम्हाला, मला, सगळ्यांना संताचा काय असा बोर्ड लावलेला नाही की हे संत आहेत. संत म्हणजे कोण आहेत म्हणून किती गोड प्रमाण आहे. संत नव्हती जगा माणसाच्या, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. संत कळत नाही. आपल्यात बसतात, आपल्यात उठतात, आपल्यासारखे चालतात, आपल्यासारखे बोलतात. हे सगळं आपल्यासारखे करत असल्यामुळे आपल्यावर अशा प्रकारचं अज्ञान निर्माण होतं की हे संत कसे असू शकतात. तिथं मग संत काय तुम्हाला अशा हवेत उठताना दिसले पाहिजे का? काही कल्पना माणसाने कराव्या, कोणाला संत म्हणावं आणि काय डोकं लावावं, कोणीकडे काय करावं, काय कोणाच्या काही कल्पना आहे. पण एकच वाक्य बोलतो, संत हे मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. शब्द नीट ध्यानात ठेवायचा, हा कामाचा शब्द आहे. संत हे मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. आपल्या कल्पना फक्त संसारात आपण मांडायच्या असतात, त्याही बरोबर बसतील याचा भरवसा पण मांडीत जा. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, माझ्या भावाला वाटतं, माझ्या भावाला ते वाटतं, माझ्या बायकोला वाटतं, हे आपलं चर्चा चालू द्या. पण संतांच्या बाबतीत कुचरवाट्यावर चर्चा करायची नसती, कारण हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. अहो, माझ्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडे हे नवल नाही. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज, 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज यांच्या सुद्धा कल्पनेच्या पलीकडचे संत आहेत. विठाला विठाला मी प्रश्न विचारतो, आपल्याला कळाले का चांगदेव महाराजांना संत? 1400 वर्ष तपश्चर्या एका पारड्यात आहे. योगाचं ज्ञान, योगाच्या साधना एका पारड्यात आहे. पण ज्या वेळेला संतांची भेट घेण्याचा विचार मनात आला, पत्र लिहिण्याचा विचार केला, काय लिहावं समजत नाहीये. 1400 वर्ष तपश्चर्या करणं कळालं, पण पत्रात काय लिहावं संतांना हे नाही कळालं. विशेष नाही का वाटलं तुम्हाला कधी? हे मला वाटलं बुवा, विशेष नाही वाटलं. 1400 वर्ष तपश्चर्या करणं कळालं, योगाचं प्रचंड अशा प्रकारचं सामर्थ्य मिळवणं कळालं. पण ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथ महाराजांना, सोपान काकाला आणि मुक्ताबाईला पत्र लिहिताना काय लिहावं कळालं नाही. विशेष नाही, काही विशेष आहे नाही कळालं. अशा वेळेला विचार केला, काय लिहावं? लहान आहे, आशीर्वाद लिहावा. अधिकाराने मोठे आहे, मग दंडवत करावा. वयाने लहान आहे, जाऊ द्या म्हणले, यात पडायचं नाही. पत्र कोरं ठेवू. घडी मारली, सेवकाला सांगितलं नेऊन पोचून दे. सांगदेव महाराज भेटीची अपेक्षा करताय. सेवक गेले, उठले, तिथे जाऊन बसले. सेवकाने पत्र घेतलं, हातात दिलं. ज्ञानोबरांनी ते पत्र पाहिलं, इकून तिकून लक्षात आलं हे कोरं आहे, बाजूला ठेवलं. तेवढ्यात मुक्ताबाईचं लक्ष गेलं. स्त्री स्वभाव असल्यामुळे मुक्ताबाईने लगेच प्रश्न केला, दादा काय आहे? मला पाहू द्या ना. काय? मला पाहू द्या ना. उत्सुकता होती. माता माऊलींना आमच्या उत्सुकता असते कुठल्याही गोष्टीची. मला पाहू द्या ना. आता ज्या वेळेला आपण ते देवा धर्माला लोक येतो ना महाराज, एक वस्तू खरेदी करण्यासाठी यांच्या 25 दुकानं रिकाम्या होतात. ते दुकानदार कटळतं, मावशी क्या लेने काय का तुमको? हाँ मावशी म्हणते, मग लेने काय तो इसलिए तो मैं आयो हूं, आणि लेने का तो कुछ भी नहीं, खाली देखने का है. मुक्ताबाईनी म्हटले काय लिहिलं ते पाहून तर द्या. म्हणले दादा मला
त्यावेळेला ज्ञानोबरांनी पत्र हातात दिलं. मुक्ताबाईच्या तोंडातून अलगद शब्द बाहेर पडला. मुक्ताबाई म्हणाल्या, कोणी लिहिले, कोणी दिलं हे पत्र? ही तो कोरा आहे, असं कोणतं पत्र असतं का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अगं 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज आहे, फार मोठी योगी आहे, ते आपल्याला भेटण्याची इच्छा करतात आणि त्यांनी हे सेवकांच्या सोबत आपल्याला पत्र पाठवलं. दादा पत्र पाठवलं पण ते कोरं आहे ना. म्हणले असू दे ग कोरं, असू दे. काय कोरं असू द्या दादा? अहो 1400 वर्ष जगला म्हणले आणि साधना केली, तपश्चर्या केली, योग सामर्थ्य मिळवलं आणि हे मिळवलं आणि ते मिळवलं, पण कोराचे कोराच राहिला म्हणले, त्याला काही लिहिता नाही आलं. सेवकांना राग आला. माऊली म्हणले, अगं मुक्ती असं बोलायचं नसतं. त्यांचे शिष्य बसलेले आहेत. पूर्वीच्या काळात, ऐका वाक्य, पूर्वीच्या काळात गुरुला बोलल्यावर शिष्याला राग येत होता. आताच्या काळात गुरुला बोलल्यावर शिष्याला आनंद होतो. काळ बदललाय. कळलं नाही का तुम्हाला मला काय म्हणायचंय? आताच्या काळात गुरुला बदनाम करण्यास शिष्य सगळ्यात पुढे आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, आता महाराज तुम्ही पण तुमच्याकडे शिष्य तयार करता. माझ्याकडे लय म्हणजे खंडीचा भरपासार आहे. माझ्याकडे लय मोठा राडा आहे हा शिष्याचा. तुम्हाला सांगतो, या शिष्याच्या अजिबात भानगडीत पडायचं नाही. हे शिष्य म्हणजे एखाद्या महाराजाचा बाजार करायला बसले एवढे खतरनाक शिष्य. माझा स्वभाव कडक आहे म्हणून आमचे शिष्य लाईनीत आहेत, वरीत आहे. माझा एक मित्र मला नेहमी म्हणत असतं, आमचे पैठणचे मित्र, ते म्हणले अण्णा तुम्ही थोडं शांत झाला पाहिजे. म्हणलं शांत झाला असतो यांनी मला विकून टाकलं असतं. मी असं आहे म्हणून तरी ते घाबरून घाबरून का होत नाही, माझ्यापासून दूर राहते. हे म्हणजे काम फार बदललेलं आहे. कलियुग आहे. या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. या कलियुगाचा प्रभाव एवढा पडला, मी कुठून कुठं आलो हे तुम्ही मला सांगायचं, माझ्या लक्षात राहत नाही. कलियुगाचा एवढा प्रचंड प्रभाव पडलेला, एका वाक्यात सांगतो तुम्हाला. धर्माचं व्यासपीठ, अध्यात्माचं व्यासपीठ, भक्तीचं व्यासपीठ सुद्धा एका युगाने सोडलेलं नाही. महाराज सांगतो मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला बसलेल्या सगळ्या भाविकांना. कीर्तनामध्ये सत्वगुण वाढला पाहिजे की रजगुण वाढला पाहिजे? सत्वगुण. हे आज जे तुम्ही पाहता याच्यात कोणता गुण वाढतो? व्यासपीठावर ताबा घेतला या कलियुगाने. काय वाटतंय? हा, आई येन गाई येन नाचेन उड्या मारे. कशाला बोंबात बसायला उड्या मारेन, गाई येन नाचेन. आणि लोक सुद्धा एवढे रंगतात महाराज, एवढे रंगतात. आणि पुन्हा हे आमचे लोक सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूजे की. एवढा तुझा भक्तिभाव असा ओसंडून वाहतोय की रे, नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीप लावूजे की. हे सगळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घेतले पाहिजे, पाकिस्तानच्या बॉर्डरवर सोडले पाहिजे. विठाला विठाला काय वाढलं पाहिजे कीर्तनात? काय वाढलं पाहिजे तुम्ही सांगा ना. श्रोते आहात तुम्ही. आम्ही ते हुकलो, आता आमचं द्या सोडून विषय. आमचे सांगणारे हुकलो आम्ही, आमचं सोडून द्या विषय. तुम्ही श्रोते आहात, तुम्ही सांगा ना. काय वाढलं पाहिजे? सत्वगुण वाढला पाहिजे. सत्वगुण वाढला पाहिजे कीर्तनामध्ये. कीर्तनात बसल्या बसल्या गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे कडे आपण, हा विचार मनात आला पाहिजे. कासलेली माळ काढली पाहिजे, हा विचार आला पाहिजे. सगळ्या व्यासपीठाला प्रदूषित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे सध्या. सगळे व्यासपीठ, अध्यात्माचे सगळे 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 सगळे. श्रद्धेचा तुटवडा आहे, श्रद्धेचा तुटवडा आहे, विश्वासाचा तुटवडा आहे, भक्तिभावाचा तुटवडा आहे. हे जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोणाच्या अंतःकरणात ते तीव्रतेने पोहोचत नाहीये. देखावा, सोंग ढोंग, हे सगळ्या गोष्टी आहेत. माझं मत सांगतो तुम्हाला, माझं मत सांगतो. ज्या माणसाला मनापासून परमार्थ करायचा ना, त्यांनी तो मनापासून केलाच पाहिजे. आणि ज्याला करायचं नाही ना, त्यांनी उघड डोक्याला ताण त्याच्यानं घेतला पाहिजे, दुसऱ्याच्या नाही दिला पाहिजे. विठाला विठाला ज्याला मनापासून करायचा ना, त्यांनी मनापासूनच केला पाहिजे. इथं देखावा नाही करायचा. एकच काम, खिचडी करून टाकली, खिचडी सगळी. एकच काम करायचं तर यस, नसेल तर नो. कधीतरी यस होणारच आहे, आम्हाला खात्री आहे. आतापासून घोटाळा नाही घालायचा. यस जर करायचं तर करेक्ट करायचं, अन्यथा करायचंच नाही. चला, विषय आपला हा चालला होता. मुक्ताबाईचा संवाद सुरू होता आहे ना. मुक्ताबाई म्हणाली, दादा कोरंच कोरं आहे, काहीच नाही लिहिलं. असा कसा योगीन, असा कसा तपस्वीन, असं कसं आहे? माऊली म्हणाले, घाबरू नको, नाही लिहिलं चांगलं झालं ना, आपण कोरं आहे ना, त्याच्यावर काहीतरी लिहून देऊ. ऐका ना, माझ्या माऊलीने 65 ओव्या लिहिल्या. आता पुन्हा दुसरा काय गोंधळ झाला होता. 65 ओव्या लिहिल्या आणि त्या ओव्या लिहिल्या सेवकाच्या हातात दिल्या आणि चांगदेव महाराजांनी ते पत्र उलगडलं. अजून चांगदेव महाराजांच्या डोक्याला जास्त ताण झाला. ते म्हणले, हे कोरं दिलं, अगोदर काय लिहा होतं हे कळत नव्हतं म्हणून. आता कोरं दिलं तर तिकून लिहून आणलं, आता यात काय लिहिलं हे कळत नाही. काय काय पहिलं होतं, कोरं दिलं, काही कळत नव्हतं म्हणून दिलं. आता कोरं दिलं तर असा कुठाना झाला, तिकून ते भरून आलं.
बरं भरून आलं तर विचारता कोणाला? 1400 वर्षाची तपश्चर्या विचारा, तो लोक नाव ठेवतील. आता काय ताण झाला म्हटले, एक काम करू, आता उद्या परवा 2 दिवसांनी जायचं होतं भेटायला. चला म्हणले, आता चैन पडाना ना, मोठ्या माणसांचं तेच विशेष आहे, चैन पडाना. लगेच बसले, वाघ घेतला, त्यांचं ते वाहन होतं वाघ, वाघावर बसले, ताडकन वाघावर जाऊन बसले, हातात एक साप घेतला, चाबूक केला आणि ते निघले. म्हणजे काय एकटे थोडे निघले, पाठीमागे झुंडचे झुंड निघाली, है ना. तुम्ही पूर्वी ते फोटो पाहिले, ते फोटो बी नाही भेटत हो, आता सगळंच बदललं. ते फोटो होते पूर्वी, आता नाही भेटत, मला दिसत नाही कुठं ते फोटो. चांगदेव महाराज निघालेले, चालविली भिंते वगैरे, ते सगळे दृश्य. मग ज्या वेळेला हे निघाले ना, निघाल्याच्या नंतर तिथं पोहोचता क्षणी सकाळची वेळ होती, 4ही भावंडे बसलेले होते आणि बसलेले कवळे कवळे ऊन घेत होते. तेवढ्यात ज्ञानोबरांनी हे दृश्य पाहिलं. ज्ञानोबरा म्हणाले, अगं मुक्ते, कोण आलं? तू ज्याला म्हणली ती ना 1400 वर्ष कोरा राहिला, हाच तो योगी आहे. निवृत्तीनाथ म्हणाले, दादा चला, भेटायचंय आपल्याला. मुक्ताबाईने सांगितलं, दादा अजिबात नाही, अजिबात जायचं नाही, पायी जाणार नाही, आपण त्यांना भेटणार नाही. ते जर वाघावर बसून आले असेल, हातात जर त्यांच्या चाबूक असेल आणि साप असेल, तर आपण सुद्धा ज्या भिंतीवर बसलो त्याच भिंतीवर बसून त्यांना भेटायला जाणार आहोत. ज्ञानोबराय म्हणले, हे कसं जमल? म्हणले, माहिती आहे मला, जमणार आहे. दादा तुम्हाला लक्षात नाही का, तुम्हाला मांडे खावा वाटले होते, आपल्याला खापर मिळालं नव्हतं, तुमच्या पाठीवर मांडे भाजली होती. मग तुम्ही जर पाठीवर मांडे भाजू शकता, म्हणजे अग्नी प्रदीप्त करू शकता, तर या भिंतीवर चालणं तुमच्यासाठी काय नवल आहे? चला म्हटले, भिंतीला इशारा करा. आणि जसा भिंतीला इशारा केला तशी भिंत चालू लागली. दृश्य पुढे पाहण्यासारखं आहे. ज्या घटनेच्या, ज्या प्रसंगाला चांगदेव महाराजांनी भिंतीवर बसून आलेले 4 भावंडे पाहिले, त्यावेळेला चांगदेव महाराजांनी आपला वाघ सोडून दिला, साप सोडून दिला, साष्टांग दंडवत घातला. साष्टांग दंडवत घातल्यानंतर ज्ञानोबरांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना उभं केलं. मुक्ताबाई एका कोपऱ्यामध्ये उभा राहून हसत होते आणि ते दृश्य पाहत होते. तुम्ही पण डोळ्यासमोर हे दृश्य आणा ना, किती विलक्षण दृश्य आहे. 1400 वर्ष तपश्चर्या करणारा एक योगी चांगदेव महाराज छोट्या छोट्या लेकरापुढे साष्टांग दंडवत घालतायत. दृश्य कसं असेल कल्पना करा ना. आणि हे दृश्य पाहणारी मागची झुंड काय म्हणत असेल याचाही तुम्ही विचार करा ना. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे, साधना संपन्न असणारे चांगदेव महाराज दंडवत घालतात. या दोघाही भावंडांनी त्यांना उभं केलं. मुक्ताबाईकडे पाहिलं. हळूच चांगदेव महाराजांनी विचारलं, हे कोण आहे? त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, माझी छोटीशी बहीण आहे मुक्ताबाई. हो, हीच म्हणाली होती ना, 1400 वर्ष तपश्चर्या केली पण कोराचे कोरा राहिला. ज्ञानोबराय म्हणले, मनावर नका धरू, बोल का स्वभाव आहे. नाही म्हणले, मनावर धरायचा विषय नाही, तेच जास्त माझ्या मनावर गेलं म्हणले, बिंबल्या गेलंय, म्हणून मी इथपर्यंत जास्त आलो, वेगाने आलो. तेच माझ्या मनावर जास्त बिंबल्या गेलं म्हणून या वेगाने मी इथं आलो. मला एकदा दंडवत घालू द्या म्हटले. सबसेल दंडवत घातलं. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या योगी चांगदेव महाराजांनी नुसतं दंडवत नाही घातलं, त्यावेळेला त्यांच्या मुखातून निघालेले शब्द हृदयावर पुरण्यासारखे आहे. काय म्हणाले चांगदेव महाराज? चांगदेव महाराज म्हणतात, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो हरी मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. हरी चांग देवा मने आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो देव मने आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांग देव म्हणे आजी जन्मालो, आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ऐका ना, मुक्ताबाईचं शिष्यत्व होण्याचा आनंद चांगदेव महाराजांना, मुक्ताबाईचं शिष्यत्व पद स्वीकारण्याचा आनंद चांगदेव महाराजांना. कोण आहे चांगदेव महाराज? 1400 वर्ष साधना करणारे. ऐका ना, आता मला मुद्द्यावर यायचंय. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज यांना संत कळाले का? कधी कळाले? स्टेप आता डोळ्यासमोर ठेवा. पहिल्यांदा भेटीची उत्सुकता निर्माण झाली.
10% कळाले म्हणून भेटण्याचा विचार आला. पुन्हा तिथे भेटण्यासाठी आपण गेलो पाहिजे. पुन्हा थोडासा एक टप्पा बदलला, भेटण्याचा विचार मनात आला, भेटीला निघाले. पण वाघावर बसून निघाले. थोडासा अहंकार शिल्लक होता. नाही कळाले, तरी नाही कळाले. तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला दृष्टी पडली, संतावर दृष्टी पडली आणि दृष्टी पडता क्षणी शक्तिपात झाला. एका बाजूला 1400 वर्षाचं तप आहे आणि दुसऱ्या बाजूला एका क्षणाची दृष्टी आहे आणि तो शक्तिपात आहे. त्या क्षणाला वाघ बसलेलं, ज्या वाघावर बसले ते सोडावा वाटला, दंडवत घालावा वाटलं. ज्या क्षणाला चांगदेव महाराजांनी दंडवत घातलं त्याच क्षणाला चांगदेव महाराजांना संत कळाले. ही स्टेप आहे, ही स्टेप आहे. आम्हाला तुम्हाला सुद्धा संत कळणार आहेत. का नाही कळणार? का नाही कळणार? या स्टेपने आम्हालाही प्रवास करावा लागणार आहे. या स्टेपने जर आम्ही निघालो गेलो तर संत आम्हाला कळणार आहे. त्यासाठी सगळ्यात IMP वाक्य आहे, इम्पॉर्टंट वाक्य आहे, महत्वाचं वाक्य आहे. संतत्व हे आपल्याकडं पहिलं स्वीकारण्यासाठी तयार व्हावं लागणार आहे. संतत्व म्हणजे काय? तुम्हाला मला संत नाही बनता येणार. मायनस पॉइंट कुठं तरी ते संतत्व, त्याचा स्पर्श आपल्या हृदयाला व्हावं लागणार आहे. सरलता आपल्याकडे पहिली यावी लागणार आहे. सरलता आपल्याकडे घ्यावी लागणार आहे. सरळ आपल्याला बनावं लागणार आहे. आणि सात्विक हृदय, संतत्वाचं हृदय ज्या दिवशी आपलं बनणार आहे त्या दिवशी संत कळायला आपल्याला बिलकुल अडचण येणार नाहीये. तुकोबराय सुद्धा हे सांगतायत, ते आम्ही झालो तेव्हा आम्हाला ते संत कळाले. प्रथम आपल्या अंगी ते आपल्याला अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण.
कुमार 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 संतांचा अंगे व्हावे ते आपण. हे बघा, या शेवटच्या चरणाचा अर्थ सगळ्यांना कळेल, फक्त ढंग लक्षात घ्या, सर्वांना लगेच समजेल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. ते म्हणजे कोण? संत. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, ते आपण अंगे व्हावे, ते आपण अंगी व्हावे, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, ते अंगे व्हावे आपण 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 स्वतः. तुका म्हणे अंगे व्हावे ते संत, आपण अंगे व्हावे, तरीच महिमान येईल कळो. त्याचं कारण सोपं आहे. संत हा विषय वृत्तीचा आहे. संत हा विषयच मुळात वृत्तीचा आहे. आणि वृत्तीचा संत विषय असल्यामुळे आपली वृत्ती त्या वृत्तीच्या जवळ गेल्यावर तिचा स्वीकार करण्यासाठी आपलीही तशीच वृत्ती असावी लागणार है ना. लोखंड आहे, लवचुंबक आहे, तरच ते एकमेकाला चिटकणार आहे. वृत्ती दोन्ही तशा स्वरूपाची असावी लागणार आहे. ठीक आहे, पराकोटीची ती वृत्ती आपली बनू शकत नाही, ते बनल्यावर आपण संत होऊ. पण कुठंतरी संत समजण्याच्यासाठी संतत्वाची ही वृत्ती आपल्याकडे सुद्धा असावी लागणार आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं ना चांगदेव महाराजांचं. पहिले ते योगी होते, हळूहळू 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 हळू कोण झाले हो? मुक्ताबाईचे शिष्य. पहिले कोण होते? योगी होते, नंतर मुक्ताबाईचे शिष्य झाले, मग संत कळाले. अगोदर कळले का? आणि कळले असते तर ते सगळं घडलं असतं का? नसतं घडलं. सगळ्यांच्या आयुष्यात हेच होतं. आम्हाला काय वाटतं हे असं आहे, आपण आपल्या कल्पना फार करतो. बघा, परमार्थात ही सगळ्यात मोठी समस्या आहे. लोक काय करतात? अनुमान करतात. तुम्हाला काय अनुमान करता येईल बरं या गोष्टीचं? समजा तुम्ही फार प्रतिष्ठित माणसं आहे, मला म्हणायचं नाही, तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे धन दौलत आहे, सगळं आम्ही भिकारी आहे, तुम्ही फार मोठे माणसं आहे, इथपर्यंत सगळं बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. पण परमार्थातलं तुम्ही कल्पना करावा हे कसं काय तुम्हाला शक्य? सांगा मला. म्हणजे मी तुमचा अनादर करतो असं गैरसमज करू नका. तुमचा आदर ठेवून हे वाक्य मी बोलतो. पण तुम्हाला खरं कोण सांगणार आहे? मी नाही सांगणार तर कोण सांगणार? खरं बी तर कोणीतरी सांगितलं पाहिजे ना. नाही तर आपण नाही आमचे श्रोतेशिवाय तो कीर्तन करा, हे बरोबर आहे ना. पण परमार्थाचा अनुमान तुम्ही कसं करू शकता सांगा मला. आम्हाला पण नाही करता येत. आमच्या मनानं करता येईल का? समजा एखादा कीर्तनकार आम्ही उभा राहिलो, मी म्हणलो मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला असं वाटतं. ती म्हणाली बावळट आहे का? मला असं वाटतं, मला तसं वाटतं. अरे तुला काय वाटतंय सोड. तुकाराम महाराजाला काय वाटतं, ज्ञानेश्वर महाराजाला काय वाटतं, आम्ही पण ते पुरावे देतो की नाही. मग आता ही पुरावे तुम्हाला माहिती का? नाही. मग तुम्ही कसं काय अनुमान करता हे असं असं असेल म्हणून? काही पण कुणीकडे डोकं लावायचं. परमार्थाच्या बाबतीत आपण अनुमान नाही करायचं, ते संतांना जाऊन विचारायचं. ठीक, आम्हाला नका विचारू. ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायांचा गाथा आहे, त्यांना विचारा, ते तुम्हाला एकदम क्लिअर देतील ना काय आहे म्हणून. बरं, एक तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो. काल रामनवमी झाली ना? रामनवमी झाली ना? यातले अर्धे लोक असे असतील त्यांनी दुपारी जेवण केले, अर्धे असे असतील त्यांनी सळा उपास धरला. मी गॅरंटीने सांगतो. आता उगावर हात करायला लावण्याची काही बरोबर गोष्ट नाही. अर्धे लोक दुपारी भोजन करणारे यातले, अर्धे लोक संध्याकाळपर्यंत 24 तास उपास धरणारे. दुपारी भोजन करणाऱ्याला जर विचारलं तुम्ही असं काऊन केलं, ते म्हणले काऊन केलं म्हणून. त्यात काय विशेष म्हणले? एवढं जन्म झाला द्यायचा सोडून उपास. हे तुम्हाला सांगितलं कोणी? हे सगळं हे शास्त्र तुम्ही शिकून आले कुठून हे मला सांगितलं. कारण मला शिकायला जायचं ते म्हणून विचारतो. म्हणून अनुमान आपण नाही लावायचं. मला काय करायचं? तुम्ही भाकरी खा, नाही तर अजून काय खायचं ते खा. पापाची भागीदारी आपण म्हणतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणाच तरी ऐकलं पाहिजे. बरं, कोणाचं ऐकलं पाहिजे? ज्याला कळतं त्याचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटतं या जगात आपल्याशिवाय कोणालाच कळत नाही, असं बी किती किती काही लोकांना वाटतं.
काय वाक्य सहज बोललो मी, पण फार महत्वाचं होतं, गमतीशीर वाक्य. जगात आपल्याशिवाय कोणालाच काही कळत नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे, वाटू द्या. पण मग ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला, एकनाथ महाराजांच्या भागवताला, तुकाराम महाराजांच्या गाथ्याला, त्यांना तरी आपल्यापेक्षा शिल्लक कळतं ना. हे तर मान्य आहे ना आपल्याला. आणि हे जर मान्य नसेल मग तुम्ही या भानगडीत पडूच नका असं माझं मत आहे. मग तुम्ही उपास धरू नका आणि तुम्ही इकडे येऊच नका, म्हणजे हे कामच तुमचं नाही असं त्याचा सरळ अर्थ होतो. जर तुम्हाला ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्यापेक्षा तुच्छ वाटत असेल, स्वतःच्या अहंकारापुढे, यंगरटपणापुढे, तुकोबारांचा गाथा जर तुम्हाला तुच्छ वाटत असेल आपल्या विचारापुढे, मला असं कळतं मला तसं कळतं, त्याला काय फरक पडला, याला काय फरक पडला, या अशा प्रकारची हुशारी परमार्थात चालणार नाही. इथं ज्याला जे कळतं त्याला ते विचारलं पाहिजे. साधी गोष्ट, साधं लॉजिक आहे. यात आहे काय अवघड आहे? अहो मी सामान्य माणूस आहे, जरी मी रोज कीर्तनात सांगतो, मला जर एखादं शेतीचं काम करायचं असेल तर मी कोणाला तर विचारलं पाहिजे ना. अण्णाकडे मी आलो पाहिजे, अण्णाला विचारलं पाहिजे, अण्णा आपल्याला कांदा लावायचा कसं काय केलं पाहिजे. का मी म्हणलं पाहिजे नाही मी रोज कीर्तनात सांगतो, मी काय विचारू अण्णाला दोन, मग येडपटपणा माझा होईल तो. मग मी लईन मोगम का म्हणजे मोगम बेमोसमी कांदे भले पोचतील, पण कांदे काढल्या काढल्या महिन्यात सडतील. त्याच्यासाठी ज्याचा अभ्यास आहे त्याला विचारलं पाहिजे, अनुमान नाही लावायचं. संतांच्या बाबतीत सुद्धा आपण अनुमान लावतो, ही सगळ्यात मोठी समस्या. आपण अनुमान लावतो, हे असं असेल मग ते तसं असेल. अहो अनुमानाच्या नादात लोक इथून हरियाणाला चालले, पाहता काय कुठं चालले, कशाला चालले, संत शोधायला चालले. आणि हे महाराष्ट्रात काय, हे काय तुम्हाला काय इथं भूत दिसते का सगळे? अनुमान तुम्ही लावलाय, ते ऐका ना, अनुमान तुम्ही लावू नका, अनुमान मी नाही लावणार. अनुमान लावलंय माझ्या मुक्ताबाईंनी, त्यांना विचारणं संत कोण आहेत. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नये मना जगी, विरक्त तोची जाणा. आता हे जे सगळे सिद्धांत मुक्ताबाईंनी सांगितले, हे जर करेक्ट बसत असेल त्यांना संत म्हणा. कोणालाही तुम्ही म्हणू शकता, पण बसतच नसले तरी संत, तरी संत कसं होऊ शकतात. म्हणून याच्यासाठी आपली वृत्ती संतत्वाची बनवा, मग संत कळायला वेळ लागणार नाही. बघा, मग संत कळायला वेळ लागणार. आपली वृत्ती ती संतत्वाची बनवा. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण अंगे व्हावे ते, आपण अंगे व्हावे ते, तरीच महिमान येईल कळो. मग लवकर कळेल, मग वेळ लागणार नाही. आता तुम्हाला अजून थोडी थोडी उदाहरणं 2-3 देतो आणि थांबतो. मला सांगा बरं, आपण अनुमान लावतो हे असं असं असेल, तिथंच तसं असेल. संतांच्या कुळात जन्माला आलेल्यांना तरी संत कळाले का? मी प्रश्न विचारतो. कळाले का? नाही कळले. कळाले का? नाही कळले. ज्ञानोबारांच्या मागे पुढे बसणारे, जवळ उठणारे बसणारे, त्यांना सुद्धा ज्ञानोबारा कळाले का? जर ज्ञानोबारा कळाले असते तर आळंदी पैठणचा प्रवास करावा लागला असता का शुद्धीपत्रासाठी? नाही. तुकोबारा कळाले का? नाही कळले. तुकोबारांना त्रास देणारे ज्या वेळेला तुकोबारा वैकुंठ गमनाला निघले ना, त्यावेळी ते सगळ्यात पुढे आले. मी पाहिले नाही ते कुठं होते काय होते, पण मी तुम्हाला अभंगाच्या अर्थानुसार अंदाज सांगू शकतो की असं असं घडलेलं आहे. अभंग तुम्ही ऐका, पटकन तुम्हाला कळेल. ज्या ज्या लोकांनी तुकोबारांना त्रास दिला ते लोक तुकोबारांना आशीर्वाद मागायला आले असं मला वाटतं. अभंगाच्या अर्थावरून वाढ वेळ झाला ओहा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलायला. हे कोणाला तरी तुकोबरा सांगतायत, अरे तुम्ही आता वेळ घेऊ नका माझा, तिकडं वेळ मला जायचा आहे. तुम्ही समजा एखाद्या लग्नाला गेले आणि लग्नाला निघताना तुम्हाला जर कुठं जायचं नसलं तर तुम्ही म्हणता का नाही मला आता वेळ घेऊ नका बरं, माझं कुठं जायचं असेलच ना, होईल नाही तसं. तुकोबरांना कोणीतरी येऊन डिचू लागलाय, कोणीतरी येऊन टाइमपास करू लागलाय, कोणीतरी येऊन म्हणू लागलाय की महाराज थांबा ना दर्शक, आम्हाला हे सांगा, आम्हाला ते सांगा, आम्हाला आशीर्वाद द्या, आमचं कल्याण करा, आमचं भिवंडी करा, आमची मुंबई करा, काहीतरी म्हणू लागले. म्हणून तुकोबरांनी सांगितलं, अरे बाबा हो तुम्ही डोकं लावू नका, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोल, मला जायचंय आणि तुम्ही का बरं वेळ घेता? बरं वेळ घेणारे कोण होते तुम्हाला माहितीये का? तेच वेळ घेणारे होते जे तुकोबरांना त्रास देत होते. एक तर त्यातला असा आला, तो म्हणला महाराज ऐका, झालं गेलं गंगात घोडे नाले, लई ताण दिला म्हणले मी तुम्हाला. तो पट्ट्या म्हणला महाराज तुम्हाला ताण देण्याच्या नादात माझ्या संसाराची राखरांगोळी झाली, तुम्हाला त्रास देण्याच्या नादात मला माझ्या संसारासाठी वेळ नाही मिळाला.
आता माझी एकच प्रार्थना आहे, जाता जाता मला असा आशीर्वाद द्या की माझा संसार धोरणात झाला पाहिजे. तुकोबराय म्हणले, अरे बाबा माझ्या संसाराचा मी कधी विचार केला नाही, तुला आशीर्वाद देऊन तुझा संसार चांगला करावा हे कसं शक्य होणार आहे? तू म्हणला मग काहीतरी करा ना. दुसरा आला, तू म्हणला याचं नाही काय महाराज यांनी जास्त त्रास दिलाय, मी थोडा कमी दिलाय, म्हणला माझा ऐका. असे 2 पास आले, ऐका वाक्य, असे 2 पास आले, 10-20 आले, आणि हे सगळे आल्यानंतर मग तुकोबरायांनी पुढे शब्द लिहून टाकला. काय सांगितलं? कर्म धर्म तुम्हा असावे, तुम्हा कल्याण असावे. कर्म धर्म तुम्हा म्हणजे एकट्याला म्हणले का ते? अनेक जण डोकं लावणारे होते ना तिथं, आशीर्वाद मागत असतील ना, बरं आशीर्वाद मागणारे कोण होते? त्रास देणारेच होते ना. म्हणून त्यांनी एका शब्दात सांगून टाकलं, कर्म धर्म तुम्हा, म्हणजे तुम्हाला सगळ्याला तुमच्या कर्माप्रमाणे, तुम्ही जर कर्म धर्माप्रमाणे केलं असेल, त्यात एक वाक्य अजून गमतीशीर आहे, कर्म धर्म, कर्म जर धर्माप्रमाणे केलं असेल तर तुमचं कल्याण आहे. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. कधी कळले हो तुकोबराय? वैकुंठाला निघाल्यावर कळले, है ना? लक्षात घेता का? मग आता जर त्यांना संत कळले नाही तर आम्हाला कसे कळतील? म्हणून ऐका ना, अंतकरणात सात्विकता बनवा, अंतकरणात सात्विक बनवा, भक्तिभाव ठेवा, विचारामध्ये पवित्रता ठेवा, गाथा गीता ज्ञानेश्वरी आपले आदर्श ग्रंथ ठेवा. कुणीतरी एक महापुरुष, वाक्य नीट ऐकत चला, कुणीतरी एक महापुरुष तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असा असला पाहिजे की त्यांच्या पायावर आमचं डोकं अलगद पडलं पाहिजे. कुणीतरी महापुरुष, तुम्हाला कोण निवडायचे ते तुम्ही ठरवा, पण आयुष्यामध्ये हे असलेच पाहिजे, एवढं ध्यानात ठेवा. ज्यांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवणार आहे, त्याच्या पुढचं वाक्य अजून तुम्हाला एक ऐकायचं आहे, ज्यांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवणार आहात ना, ज्यांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवणार ना, फक्त एकच काम करायचं आहे, त्यांना डोकं कधी लावायचं नाही, त्यांना डोकं कधी लावायचं नाही. ज्याच्या पायावर तुम्ही डोकं ठेवणार त्याला डोकं लावायचं नाही. नसेल तर मग पायावर डोकंच ठेवायचं नाही, तुम्ही तुमचं डोकं. असं माझं मत आहे बाबा. आता मी ज्याच्या ज्याच्या पायावर डोकं ठेवतो त्याला कधीही डोकं लावत नाही. मी फार कमी लोकांच्या पायावर डोकं ठेवतो, पण ज्यांच्या ठेवतो त्यांना डोकं लावत नाही, आणि बाकीच्यांच्या नुसतं औपचारिक ठेवतो. मग मग ते तर आपलं वार करायचं सगळीकडेच आहे ना ते. हा, पंढरीचे काय आहे ना ते, एकमेका पाय काय पाया पडी जण एकमेका, आपल्या सगळ्यांचं ते ब्रीज. पंढरीच्या लोकांना या विवाहाला सगळ्यांनी एकमेकाच्या पाया पडायचं, ते आपलं नम्रत आहे. पण मनापासून, मनापासून श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकाप्रमाणे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शी. त्याच्या पुढची ओळी फार गोड आहे, तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे अहंकार विरहित. अगरवता अंडरलाईन करा या शब्दाला. अहंकार विरहित दास्यत्व करण्याचा विचार झाला पाहिजे. जर तो झाला ना तरच संत आम्हाला कळणार आहे. विठाला विठाला विठ्ठला तुका म्हणे अंगे व्हावे ते. आपण अजून एक गंमत तुम्हाला सांगू का? रेड्याला लवकर ज्ञानोबा कळाले, नाही कळले? लवकर कळले ना त्याला. कसा आहे तो प्रसंग? असाच आहे ना, हात ठेवला आणि ते रेडो बोलायला लागलं, पटकन कळालं. यांना किती त्रास झाला, इथून तेवढा प्रवास, मग ते वागण, मग ते सोडायचं, मग ते किती पत्र काय पाठवायचं, मग हे सगळं. त्यांच्याजवळ पाचशांना बी किती ताण झाला किती. अजून थोडस पुढे बोलू का? मृत्यूच्या शयेवर झोपलेले सच्चिदानंद बाबा यांना लवकर ज्ञानोबा कळले. उठले तसे ज्ञानेश्वरी लिहायला बसले. है ना? वेळ लागला का तिथे? आणि ज्ञानोबरांच्या जवळ राहणारे, त्यांच्याच भावकीतले, एका रक्ताच्या नातेचे संन्यासाची पोर आहेत, यांना जगण्याचा अधिकार नाही. कळालं नाही हो तुम्हाला? ते रेड्याला कळलं, ते बिचारा पटकन वेदरुची बोलू लागलं. ज्या खांबाला टेकून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, त्या खांबाला ज्ञानोबरांचा अधिकार कळाला. म्हणून आज महाराष्ट्र त्या खांबाचं दर्शन घ्यायला जातो. महाराष्ट्र त्या खांबाचं दर्शन घ्यायला जातो.
त्याच्या पुढे सांगू, पुरणपोळ्या खाण्यासाठी आलेल्या गावबाला नाथबाबा कळाले, पण नाथबाबाच्या घरात असणाऱ्यांना नाथबाबा नाही कळाले. कुणाला कळाले? गावबाला कळाले. समाधी गावबाची आहे तिथं, पैठणला जाऊन बघा तुम्ही. ज्ञानोबरांच्याही जीवनामधले हे प्रसंग आहेत, तेच माझ्या नाथबाबांच्याही जीवनातले प्रसंग आहेत. रामायण लिहिण्याचा अधिकारी बनवला, गुळ खाण्यासाठी आला होता. असा गुळ खाण्यासाठी आला. गुळ खाता खाता पुरणपोळ्या खाऊ लागला, आणि पुरणपोळ्या खाता खाता रामायण लिहू लागला. अधिकार आहे. कृपा कटाक्षाने हाळलेली आपली पदी पैसे. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय